हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत. आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील. परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे. एका पक्षात एका ठिकाणी काम करून मी प्रवास केला, पण जे आज पालकमंत्री उदय सामंत बोलतात आहे त्याचा इतिहास त्यांनी सांगावा. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून, शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आमदार झाले 5 वर्ष, नंतर पुन्हा 5 वर्ष आमदार झाले त्या ठिकाणी. त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्याशी गद्दारी करून ही माणसांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि तिथून ते आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले. त्यांच्या पक्षामध्ये ते आले, त्या पक्षाची त्यांनी उमेदवारी घेतली आणि त्यावेळेला स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा आम्ही एक शिवसेनेचा आमदार वाढला पाहिजे रत्नागिरीमध्ये. धनुष्यबाणासाठी त्यावेळी लोक आतुर झाले होते रत्नागिरीचे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उदय सामंतांना उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केलं. राजापूर लांड्याचा आम्ही उमेदवार असताना सुद्धा त्यातले 5-6 दिवस 8-10 दिवस काढून मी रत्नागिरीला लोकांना समजवायला गेलो आणि त्या ठिकाणी उदय सामंतांना आम्ही निवडून दिलं. त्या उदय सामंतांना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच्या वतीने उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मंत्रिपद देऊ शकले नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्यांना म्हाडासारखं एका मोठ्या पदाचं अध्यक्षपद देऊन केलं. आणि काय केलं मग चौथ्या टर्मला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेची अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हटलं तोलामोलाची होते, निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती, पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी उदय सामंतांना निवडून दिलं. परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, निवडणुकीला सामोरं गेलं. त्यांना त्या वेळेला उद्धव साहेबांनी आपल्याला आठवत असेल उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. ते ना होतं तोपर्यंत पुन्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटामध्ये ते गेले. शिंदे गटाकडनं ते उद्योगमंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून असं पुण्याचं वावरत आहे. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला नक्की सांगतो. या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार आहेत. आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील. परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे.